राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। आज आपल्याला परत राजहंसचे अंडे भेटलेत। काळे पांढरे राजहंस ते मागच्या वेळेस जे अंडे दिले होते ना तेच अंडे आहेत बरं का। हे आपल्याला मशीनमध्ये खराब झाले ते आता बघू। आता याच्यात 8 दिवसांनी कळणच आपल्याला की बाबा कितीक पिल्लं निघणार आहेत आणि कितीक नाही। अजून येते ना अंडे तसे, आणि मशीनमध्ये टर्कीचे सुद्धा अंडे आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो मी। चला आता हे मशीनमध्ये ठेवू, मग बाकीचे कामं पण आवरायचे आहेत मला। चला आता हे अंडे देऊ आपण इकडं मशीनमध्ये ठेवून हळूच ठेवावं लागते वायू। ओके, आणि हे जे दिसतात ना अंडे किती आहेत काय मी 4 आणि 4 8 9 10 हे 10 टर्कीचे अंडे आहेत। याची पण कॅन्डलिंग करायची आपल्याला। करू आज, बघू आहे का नाही याच्यात पिल्लं। याच्यात आठवड्याभरानेच करावं लागेल आपल्याला। आणि तुम्हाला जे म्हणलं ना खराब झालेले हे सगळे खराब आहेत। याच्यात पिल्लं झाली होती बरं तयार, पण मध्ये 3 दिवस लाईट गेली होती त्याच्यामुळे सगळा राडा झाला आणि हे तर मुळात खराबच होते आधी। याच्यात पिल्लं तयारच नव्हते झाले, पण याच्यात झाले होते लय भारी पिल्लं निघले असते 6। पण चला जाऊन द्या आता, एवढे आहेत सध्याला मशीनमध्ये लाईव्ह अंडे। चला आता रात्र व्हायला लागली आहे। आज काही कॅन्डलिंग नाही करत मी, उद्याच दाखवतो तुम्हाला कॅन्डलिंग करून काय आहे काय नाही। चला आता डायरेक्ट उद्या भेटू, उद्या कळण आपल्याला काय स्थिती आहे काय नाही अंड्यांची। पयाजी ते पत्रा टाकलं, ते पत्र्याच्या माग कोंबड्या नाही जाऊन बसायच्या वय। बाबांनी ते पत्रा टाकलं तिथं। होय बाबा, पत्रा टाकला तिथं तुम्ही, मान्य आहे इथं असं पत्रा टाकला तुम्ही, पण तिथं कोंबड्या नाही जाऊन बसायच्या का आत? पुढं आत? हा आत कस काय वाजता तिथं? इथून केलं पॅक, तिकडून राहिलं फक्त। तिकडून राहिलं फक्त, इथून झालं काय नाही। एको मारडतोय। चला रे चला चला चला, काय नाही तुला त्यात भाऊ। पळा 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 पळा, चल बाहेर चल, काय नाही त्याच्यात। हे काढून टाकतो गड्या मी आता, थंडी गेली। का म्हणून आवडतोय? मारतोय काय माहिती। चल चल तुला खोराक देत, चल 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 चल। गौरी, ए गौरी जाऊ भागो। काय झालं तुला? कम आरडतोय तीनदाच? हा नुसता आरडतोय। हो पाहिलो आणि एकटाच फिरतोय नुसता। काय झालं रे? काय झालं तुला? एवढं कम आचपळी, एवढं आचपळ कमून ये। हा जा तिकडे राजहंसच्या तिथं आहे ना, खायला टाकलं याला, तर ते खायचं तिला सोडून नुसता पळतोय। हे खाय ना जेव्हा। चला रे, या खाऊन या खाऊन लवकर। आज या बदकाच्या पिल्लाला सोडतोय आपण पोहायला। त्याला लईच पोहायचं होतं, तिथे आहे ना बारीक बारीक पाण्यात उड्या मारित होता। आता पोह रे। कस पोहतोय आता? फर्स्ट टाइम गेलंय लहानपणापासून, त्याच्यामुळे असं करतंय। किती हालत आहे मग, गडा 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 का निसता। मशीन केलंय बंद, कारण की मला करायची आता कॅन्डलिंग। चलो देखते हैं कितने अंडे में बच्चे हैं और कितने अंडे मोकळे मोकळे। बेसिकली टर्कीच्या अंड्याचे करणार आहे आपण। हाय गाडी याच्यात पिल्लू।
तो दादा म्हणला होता की बाबा काही अंडे आहेत ना फ्रेश टाकलेले आहेत, त्याच्यामुळे आता हे फ्रेश दिसते बरं. काही बघू कळणार 2-3 दिवसात. चला आता गौरीला आणि शेळ्यांना सोडलंय बाहेर चरायला. बाबा त्या तिथं काहीतरी करू राहिले फुसफुसाचं. वेळ होता तर म्हणलं चला भाऊ येतो चारून. मस्त शेंगा खाऊ राहिलेत आता. चला 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 चला, खा खा शेंगा खा, मस्त पाडल्यात. 1:30 वाजलाय, 3 वाजेपर्यंत मस्तपैकी चारतो. मग परत घास कापायला पण यायचंय मला आज. चल का, चला भाऊ आता आणल्या इथं मस्तपैकी सावलीला बसून घ्यायचं. ते काय होतं तिथून इथं आणायलाच प्रॉब्लेम होतो, कारण की मध्ये गहू आहे, गव्हातलं पळती गौरी. शेळ्या नाही पळत बरं का, कारण की त्यांना ते नाकाला आहे ते रेषा रेषा असतात गव्हाच्या, ते टोचतात त्याच्यामुळं. पण हिला आहे ना डायरेक्ट सुरू होती खालून खायला, त्याच्यामुळं तिथून जरा लवकर आणावं लागतं. आता काय टेन्शन नाही, इथं मस्तपैकी चरत बसते. आणि हाय हिरवची मुक्काटा वगैरे ओके, काय टेन्शन नाही. लिंबाचा पाला खात्यात, ही लिंबाचा पाला खाऊ राहिली इकडे एक. चला बाबा पण आले आता, काठी घेऊनच आलेत मोठी. हा बसा इथं सावलीला. हा इथं का बसा ना, म्हणजे तिकडं जायचं नाही. ते आता कवरच चारत्यान 1-1.5 तास. 1-1.5 तास काय वर नाही त्यांना. लिंबाचा पाला काही बी खात्यात, काही बी. येऊन द्या पुढं. चला चला वगैरे वगैरे, चला चला. हा चला नाटक्या हो, चला. रे अजून तिकडं पळत. चल 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 लवकर चल. इकडून गोल गोल चक्कर मारायच फक्त. ते कुत्रे आलेले आहेत ना, कुत्रे डायरेक्ट मुंडकच धरते, ते भीती वाटते. त्याच्यामुळे आहे ना अडुंगी ठेवायचं नाही, आपल्या जवळच ठेवायच्या. पळा 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 पळा, खापा आला सगळा. काय नाव आहे त्याचं? काटेकोरंटीचा झाडा पाला खा. इकडं पुढं बी बरं बाबा, पुढं बी बांधायचं तिथं त्या विलायता झाडाच्या पलीकडं. सगळा खाल्ला आता. भाऊ आता हा धुतलाय आपण. आता उद्याला मस्तपैकी भरून टाकू. 1 आठवड्याने धुतला बरं का, जसं तुम्हाला सांगितलं होतं तसं. गेलंय पाणी आता सगळं इकडं. प्यायचं पाणी पण सोडलेलं, एक घाण झालं होतं. आता मस्तपैकी दोन्ही पण उद्या भरून टाकतो. मग झालं राजहंसला पवायला. परत मातीच लई आहे बाबा याच्यात, त्यांची विष्ठा आणि माती ते मिक्सचर आहे. सगळं सगळं खत या कडीपत्त्यात झाडाला जात आहे मस्तपैकी. चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या 5 वाजता. टाटा बाय बाय.